माझं नाव शुभम गुल्हाने सर. मी अमरावतीवरून आलो आहे. माझं फार्मसी झालेलं आहे आणि गेल्या 6 महिन्याआधी मी हॉटेल स्टार्ट केलेलं माझं बार अँड रेस्टॉरंट पार्टनरशिपमध्ये मित्रांसोबत विचार करून. तर 8 लाख रुपये लॉस काढला आणि सगळे घरच्यांचेच पैसे होते. तर म्हणजे घरचे म्हणत होते मेडिकल टाक पण मेडिकलमध्ये सक्सेस भेटणार पण मित्रांचं ऑलरेडी हॉटेल फील्ड होतं. म्हटलं त्यांच्यासोबत तरी सक्सेस भेटेल. तर केलं सुरू, लॉस भेटला. त्यानंतर कसं सर थोडा डिप्रेशनमध्ये गेलेलो. कारण की कसं आहे, स्वाभिमानी आहे, घरच्यांचे पैसे वापस करायचे. जरी ते पैसे घरच्यांचे आहेत पण ते घरच्यांचे आहेत, माझे नाही आहे. त्यामुळे घरच्यांना सांगून आलो की म्हटलं तुमचे पैसे 2 वर्षात वापस करेल, म्हटलं व्याजासहित करेल. आणि काय करणार माहीत नव्हतं. मेडिकल फील्डचा आमचा प्रॉब्लेम आहे, जॉब भेटत नाही, पेमेंट चांगलं नाही राहत, काही नाही. पण असं म्हणजे डिप्रेशन पण जायचं कारण असं की पैसे गेले त्यामुळे नाही, पण ज्या त्या लग्नात जावं, कोणत्याही कार्यक्रमात जावं, एकच पहिले मला का नाही विचारलं तो हॉटेल सुरू करायच्या आधी. पण तोच माणूस 4 वेळा भेटून गेला हॉटेल सुरू करायच्या आधी मला. तेव्हा त्याला सांगता नाही आलं का नको करू म्हणून. तर काही नाही म्हटलं, सगळ्यांचं ऐकून घेतलं. पण कोणी भेटत नव्हता जो असं म्हणेल की अरे मी आहे बा. जसं तुम्ही तुमच्या मित्राला म्हटलेले ते पार्टी करताना, अरे मी आहे ना. तर तसं कोणी भेटलं नाही. पण काही नाही, एक दिवस व्हिडिओ बघत होतो यूट्यूबला, तर पहिलाच व्हिडिओ तुमचा दिसला सर. पण मग सगळे व्हिडिओज बघत गेलो, त्यामध्ये फीडबॅक वगैरे बघितले आणि माझ्या अकाउंटला शेवटचे 8 लाखातले 30,000 रुपये आलेले. म्हटलं मॅडमला कॉल केला. मॅडम म्हटले की 55,000 फीज आहे. मी म्हटलं मग मी विचारत पडलो, आता काही नाही, कोर्स करायचा आहे म्हटलं, जॉबची व्यवस्था नाही, काही नाही, मग काय करणार आता. तर शेवटी परत म्हणजे मॅडम म्हटले एज काय आहे. मी म्हटलं माझी एज 24 आहे. तर मग म्हणे चांगलं आहे तुझं, आता 36,000 रुपयात होऊन जाईल म्हणे. मग तेव्हा 36 म्हटल्यावर मी आणखी विचार पडलो 6,000 कुठून आणू. तर मग काही नाही, आणखी तिथून 15 दिवस वाट पाहिली, पैसे अरेंज झाले नाही. मग परत कॉल केला, म्हणतात 27.5 होऊन जाईल तुझं. मी म्हटलं जमलं, देव कृपा झाली, 27.5 आपलं जमलं आहे. मग काही नाही सर, तिथून म्हणजे देवाचीच कृपा समजून मी आलो. पहिले कोर्स करतो म्हटलं, इथं ताईकडे राहतो मी. तर कोर्स केला सर आणि आता घरच्यांना जस्ट आता अर्ध्या तासाआधी कॉल केला. म्हटलं मी जो शब्द दिला आहे म्हटलं तो पाडणार आहे म्हटलं, आता तुम्ही काही काळजी नका करू, सगळे पैसे रिटर्न करील म्हटलं, सगळ्यांना करून दाखवेल म्हटलं की शुभम जर खाली जाऊ शकतो तर खालना वर पण येऊ शकतो म्हटलं सर. आणि सर फक्त एकच अपेक्षा राहील, म्हणजे काही प्रॉब्लेम आल्यावर तर तुम्हाला कॉल करणारच आहे, पण असं सोल्युशन भेटेल नाही भेटेल, पण एक शब्द तर आमच्या मागे पण राहू दे, जसं तुमच्या मित्रामागे होता, अरे मी आहे ना. ठीक आहे, थँक्यू सर.